नमस्कार प्रेक्षको, आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. मित्रो, मानवी जीवन हे गतिमान आहे, गतिशील आहे. ही गतिमानता शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही दृष्टीने सबल असणं अतिशय गरजेचं आहे. शारीरिकदृष्ट्या जर आपण गतिमानतेचं जर मोजमाप केलं तर त्याचा महत्त्वाचा बिंदू जो आपल्या शरीरामध्ये शारीरिकदृष्ट्या असतो तो म्हणजे आपले स्नायू, आपली हाडे आणि आपले सांधे. या सांध्यांमध्ये जेव्हा विकार किंवा एखादी व्याधी निर्माण होते त्या व्याधींचा परिणाम आपल्या प्रगतिशीलतेवरतीही होतो आणि गतिमानतेवरती होतो. कुठेतरी गती ही मंदावते. मित्रो, जेव्हा आपले सांधे चालण्याच्या ऐवजी बोलायला लागतात, कुरबुरी करायला लागतात, तेव्हा मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या समोर येते आणि जाणवते ती म्हणजे तीव्र अशा वेदना, असह्य अशा वेदना आणि असहाय्यता, दैनंदिन जीवनातील व्यवहारामध्ये जाणवणारी असहाय्यता. जेव्हा असहाय्य वेदना आणि दैनंदिन जीवनातील असहाय्यता जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा मानवी मनावरही कुठेतरी याचा नकारात्मक परिणाम होताना आपल्याला दिसतो. कुठेतरी दुर्बलता येते आणि या हतबल अवस्थेमध्ये अनेक उपचार पद्धती, अनेक चिकित्सा पद्धती आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात. त्यात आयुर्वेद चिकित्सा पद्धत ही अतिशय एक आशावादी किरण घेऊन येताना आपल्याला समोर दिसते. आणि नेमका हाच विषय आम्ही आज आपल्या भेटीसाठी घेऊन आलेलो आहोत. आपला आजचा विषय आहे संधिवात, आमवात, चिकनगुनिया आणि आयुर्वेद. पुन्हा एकदा आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकता, संधिवात, आमवात, चिकनगुनिया आणि आयुर्वेद. आणि मित्रो, आपल्या आजच्या या विषयासाठी जे तज्ज्ञ आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ते आयुर्वेदाचार्य वैद्य सचिन भागवत गोडसे सर. सर, हॅलो डॉक्टरच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रो, वैद्य सचिन भागवत गोडसे सर हे MD आयुर्वेद असून गेल्या 16 वर्ष कुर्डुवाडी येथे संपूर्ण आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. ते श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय यांचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. पंचकर्म योग संशोधन केंद्र ही तिथे उपस्थित आहे. आजपर्यंत वैद्य सचिन गोडसे सरांनी हजारो रुग्णांना संधिवात, आमवात तसेच चिकनगुनिया यासारख्या अत्यंत त्रासदायक व वेदनादायक विकारांची यशस्वी चिकित्सा करून त्यांना कायमस्वरूपी वेदनेतून मुक्त केलेले आहे. याशिवाय दररोज नवनवीन औषध पद्धतीचे संशोधन करून त्याचाही रुग्णांना कसा लाभ होईल, कसा फायदा होईल या गोष्टीकडेही विशेष लक्ष गोडसे सरांचं असतं. संधिवात, आमवात, चिकनगुनिया याशिवाय सर्व वात पद्धती, वात व्याधी जसे गुडघेदुखी, मणक्यांचे विकार, किडनी विकार, स्त्री पुरुष वंध्यत्व, स्थौल्य, थायरॉइडचे विकार, पोटाचे विकार, उंची वाढवणे अशा समस्यांसाठी, या आजारांसाठीही विशेष प्रावीण्य गोडसे सरांनी मिळवलेले आहे. तर असे बहुगुणी व्यक्तिमत्व आज आपल्याला स्टुडिओमध्ये या विषयाला, आजचा जो आपला विषय संधिवात, आमवात, चिकनगुनिया आणि आयुर्वेद या विषयाबद्दल आपल्याला मार्गदर्शन आणि सल्ले देणार आहेत. मित्र, कार्यक्रमाची चर्चा आपण पुढे नेणार आहोत. आजचा आपला विषय संधिवात, आमवात, चिकनगुनिया आणि आयुर्वेद. सर, आपलं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर, आपण आज जो विषय घेतलेला आहे यातले पहिले दोन जे महत्त्वाचे घटक आहेत संधिवात आणि आमवात, यामध्ये आपण बघतो की आता भारतीय व्यक्तींचे आयुर्मान जे आहे ते आपल्याला वाढलेलं दिसतं. पूर्वीपेक्षा आता हे नक्कीच वाढलेलं दिसतं. आणि वात म्हटलं की आपण त्याचा वयाशी एक सरळ संबंध जोडतो की वयस्कर व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक अशांमध्ये हे विकार दिसतात. तर संधिवात आणि आमवात या विषयाबद्दल आपण काय सांगाल? छान प्रश्न विचारलात की पूर्वी काय व्हायचं, ज्यावेळी मी आता जवळजवळ 15-16 वर्षानंतर प्रॅक्टिस करतोय त्या ह्याच्यानुसार जर सांगायचं पाहिलं की पूर्वी पेशंट जर आला की कंबर दुखते, गुडघा दुखतोय, पाय दुखतोय तर हा पेशंट 60च्या पुढे असायचा. आजकाल काय होतंय की 20-22 वर्षाच्या मुलापासून ते 10-11 वर्षाच्या मुलापर्यंत, मुलीपर्यंत आपल्याकडे पेशंट यायला लागलेले आहेत. ह्याचं कारण काय? तर ह्याचं कारण जर आपण पाहायला गेलो तर बिघडलेली आपली जी जीवनशैली म्हणू आपण ते ह्याचं कारण आहे. किंवा आपण जे म्हणलं ना की भारतीय
पद्धती, भारतीय पद्धतीचं जीवनमान जे होतं आणि त्यांचं आयुष्य जे होतं ते त्यांच्या जीवनशैलीमध्येच होतं. सकाळी लवकर उठणे असेल, संध्याकाळी लवकर झोपणे असेल आणि जो आहार होता, जो विहार होता, ह्याच्यामध्ये त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य दडलेलं होतं. आज आपण एवढ्या लवकर, एवढ्या कमी वयामध्ये आपली जी प्रगती अडवून ठेवली आहे किंवा आपल्याला जे आजाराने आकडून जखडून ठेवलं आहे ते हे संधिवातासारखे, आमवातासारखे आणि आता नवीन नवीन जे व्हायरल इन्फेक्शन म्हणतो, बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणतो, तसेच चिकनगुनियासारखे आजार हे प्रचंड प्रमाणात वाढत चालले. त्याचमुळं आपण ह्या विषयाचा आज विचार करत आहोत. आता संधिवात, आमवात हे वाताचे विकार आहेत. वात शरीरातला जर वाढला तर मग मात्र हे सांधे असेल, कंबर असेल, मान असेल, पाठ असेल, कुठलेही सांधे म्हणजे दोन शिरा असतील, दोन स्नायू असतील किंवा दोन हाडं एकत्र येणं ह्याला म्हणतात सांधे. आणि त्याच्या ठिकाणी जर का वात वाढला तर वात वाढला की सांधे दुखायला लागतात, कटकट आवाज यायला लागतो, उठता बसता त्रास होतो, त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या चालू व्हायला सुरुवात होत असतात. म्हणजे जे रोजचं दैनंदिन जीवन आहे, ज्या हालचाली आहेत त्याच्यामध्ये व्यत्यय येतो किंवा त्यामध्ये अडथळा यायला लागतो. आता ह्यामध्ये दोन आजार आपण पाहतोय, संधिवात आणि आमवात. संधिवातामध्ये दोन शब्द आहेत, संधिवात. संधी म्हणजे मी सांगितलं की दोन संधी एकत्र किंवा दोन गोष्टी किंवा दोन हे भाव एकत्र येणं आणि त्या ठिकाणी वाढलेला वात. हा जो वात आहे तो कशा पद्धतीने वाढतो तर दोन पद्धतीने वात वाढतो. त्याच्यानुसार हे आपण त्याचं वर्गीकरण करत असतो. वात एक धातुक्षयजन्य आणि दुसरा आहे स्रोतरोधजन्य. म्हणजे काय, धातू म्हणजे हाडाची, मांसाची, स्नायूची वयानुसार झीज होत जाणे आणि संधिवाताचा त्रास होणे. आणि दुसरं एक असतं की सांधे वगैरे काही झिजलेले नाहीत पण स्रोतरोधजन्य म्हणजे आपण जो खाल्लेला आहार आहे तो जर व्यवस्थित नाही पचला तर शरीरामध्ये अपचित भाग म्हणजे न पचलेला जो भाग आहे तो आपल्या शरीरात राहायला लागतो, त्याला म्हणतात आम. हा आम पहिल्यांदा काय होतो की पोटातून रक्तात येतो, रक्तात साठतो, रक्तातून सांध्यात येतो, छोट्या सांध्यामध्ये साठायला लागतो. एकदा ह्या सांध्यात साठायला लागलं की सांध्याचं म्हणजे उठणं बसणं जे म्हणतो ना आपण किंवा चालणं किंवा आकड्या लांबवायला त्रास व्हायला लागतो. तर हा जो आम आहे तो म्हणजे चिकट पदार्थ असतो. ह्याला असं म्हणलं जातं की आमम घोर विषम, संज्ञेत विषवर्गम. म्हणजे ह्या आमाला किंवा ह्या जे आम आहे न पचलेला आहार आहे ह्याला आयुर्वेदामध्ये विष असं म्हणलं जातं. कारण ह्याची जी चिकित्सा आहे ही विरोधी चिकित्सा असते, त्यामुळे ह्याची चिकित्साच नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे बऱ्याचदा आपण आमवाताचं जर का ॲलोपॅथीनुसार किंवा आधुनिक शास्त्रानुसार जर पाहिलं की त्यांच्यानुसार हा रुमॅटॉइड आर्थरायटिस पद्धतीनं हा आजार आहे आणि त्याचं असं त्यांनी उल्लेख केला की ह्याच्यावरती ट्रीटमेंट नाही आहे. म्हणजे एका दृष्टीने ते म्हणतात ते बरोबर आहे, कारण हे आमाची चिकित्सा करताना हे साध्य नाही आहे, सुखसाध्य तर नाहीच नाही, हे कष्टसाध्य प्रकरण आहे. त्यामुळं ह्या पद्धतीनं तो जो आम आहे तो सांध्यामध्ये साठतो. आम सांध्यामध्ये साठायला लागला की उठायला बसायला त्रास होतो. थोडक्यात समजा आता गुडघ्याचा सांधा असं आपण जर धरलं तर गुडघ्यातून खाली जाणाऱ्या ज्या रसवाहिन्या असतात, रक्तवाहिन्या असतात, वातवाहिन्या असतात, ह्या रसवाहिन्या आहेत त्या जर पॅक झाल्या तर सांधा तो सुजायला लागतो. रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये आम जर साठायला लागला तर त्या ठिकाणी तो सांधा तो गरम लागायला लागतो. आणि वातवाहिन्या आहेत त्याच्यावरती जर दाब यायला लागला तर मग मात्र त्या वातवाहिन्या त्या सांध्यामध्ये ठणकायला लागतो. म्हणजे कुठल्याही सांध्याचे हाताचे छोटे छोटे सांधे त्यापासून ते मोठ्या सांध्यापर्यंत सांधा सुजणे, गरम होणे आणि ठणकणे हे 3 लक्षणं आले की आमवात असं आपण म्हणतो. म्हणजे संधिवात आणि आमवात हे जे आहे हे वाताचेच आजार आहेत, फक्त ह्याच्यामध्ये वात कुठल्या पद्धतीने वाढला आहे त्यानुसार ह्याचं वर्गीकरण किंवा ह्याचं निदान हे बदलत असतं. सर, आता संधिवात आणि आमवाताबद्दल आपण बोलू. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये वात हा शब्द आलाय म्हणजे हे वाताचे विकार आहेत हे आपल्याला लक्षात येतं. बरोबर. पण तिसरा जो आपल्या आजचा विषयाचा घटक आहे तो म्हणजे चिकनगुनिया. ह्या चिकनगुनिया हा काय नेमका प्रकार आहे, हा सुद्धा वातात मोडतो का आणि त्याची लक्षणे काय? बरोबर, छान प्रश्न विचारलात. कारण बऱ्याचदा काय होतं की पेशंटला 10-10, 15-15 वर्षानंतर पेशंट येतात आणि त्यांना त्रास काय असतो तर मान दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, दिवसभर ठणकते, अंगात ताप येतो, त्यानंतर अंगावरती रॅश येतो, त्यानंतर वॉमिटिंगसारखं म्हणजे मळमळीसारखं, हे सगळं मिक्स पिक्चर असतं ॲक्च्युली ह्यामध्ये. तर हा पेशंट आल्यानंतर त्यांना संधिवाताची औषध दिली फरक पडत नाही, आमवाताची औषध दिली फरक पडत नाही, असं बऱ्याच ठिकाणी फिरून आलेला असतो पेशंट. आणि इकडं त्यांच्या टेस्ट जर केल्या अरे निगेटिव्ह आहे, ACCP केलं तर निगेटिव्ह आहे, ASR मात्र वाढलेला असतो, CRP वाढलेला असतो. मग हे नेमकं काय? बऱ्याचदा काय होतं की IgG आणि IgM जे ह्याच्यामध्ये चिकनगुनियामध्ये चेक केलं जातं ना, तर ते IgM पॉझिटिव्ह येतं आणि 1-2 महिन्यानंतर परत ते निगेटिव्ह येतं. त्यानंतर IgG आहे ते काही महिन्यापर्यंत राहू शकतं, परत निगेटिव्ह येतात. मग असं आहे की हा सिरो निगेटिव्ह आहे का? मग जे टाईप जे सांगितले आमवाताचे त्यात सिरो निगेटिव्ह, सिरो पॉझिटिव्ह, सिरो निगेटिव्ह त्यानंतर कन्फ्यूज म्हणजे ज्यामध्ये मिक्स पिक्चर असतं ते आणि जुवेनाईल अशा पद्धतीने त्यांचं हे आहे वर्गीकरण केलेलं आहे. पण हा जो चिकनगुनियाचा ना ह्याचे पेशंट मात्र खूप आहेत, लक्षणं खूप आहेत, त्रास वर्षानुवर्षे घेऊन आहेत. पण ह्याची ट्रीटमेंट काय? तर ज्यावेळी आपण आयुर्वेदानुसार याचा विचार करायला लागलो तर ॲलोपॅथीनुसार हा व्हायरल इन्फेक्शन म्हणतात, म्हणजे हा तापाचा प्रकार आहे, वाताचा प्रकार नाही, व्हायरल इन्फेक्शन आणि हा तापाचा एक प्रकार आहे. आणि आयुर्वेदानुसार ज्यावेळी पाहिलं गेलं तर त्यावेळी जसं आयुर्वेदात सांगितलं आपण जे पाहिलं ना की स्रोतरोधजन्य
त्यानंतर धातू क्षयजन्य वात वाढतो आणि तिसरा एक वाताचा प्रकार आहे की ज्यामध्ये वात वाढतो तो म्हणजे आगंतुष. ह्याच्यामध्ये काय येतं, आघात असेल, अपघात असेल आणि इन्फेक्शन असेल. तर ह्या इन्फेक्शनमध्ये कीट, मूषक, विष हे जे येतात, म्हणजे लुता असतील, एक पायाचा प्राणी, दोन पायाचा, आपण जे म्हणतो ना कीटकापासून झालेला असेल, लुतापासून असेल, विषापासून असेल, म्हणजे डास, ढिकून, मच्छर हे जे आहेत, पिसवा आहेत, ह्याच्यापासून चावल्यानंतर जो ताप उत्पन्न होतो आणि त्या तापातून उत्पन्न झालेला हा ज्वर आहे. अशा पद्धतीने ह्याची ज्यावेळी ट्रीटमेंट करायला गेलो त्यावेळी मग मात्र ह्याची उत्तरं सुटायला लागतात. मग मात्र हा सांध्या जो ज्यामध्ये आमाताची पण लक्षणं आहेत, वात रक्ताची पण लक्षणं आहेत आणि विषाची पण लक्षणं आहेत आणि तिसरं ज्वर. मग ह्या चारीचा एकत्र ज्यावेळी विचार केला जातो त्यावेळी मग मात्र हे जे पेशंट आहेत 10-12 वर्षापासून ज्यांना चिकनगुन्याचा त्रास असतो, कारण त्या चिकनगुन्याचा जो विषाचा अंश आहे तो रक्तात असतो, त्यामुळे सांधे दुखणं, चमकणं, ठणकणं, अंगावरती रॅश येणं, ही सगळी लक्षणं आहेत ते साधारण काही 1-1.5 महिन्यापासून ते 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्णतः जाऊ शकतात. विषाचा आणि त्या ज्वराचा जर आपण विचार करून त्याची ट्रीटमेंट केली तर. अतिशय सुंदर सर. आपण आमवात, संधिवात आणि चिकनगुनिया या तिन्ही विषयाचं अतिशय समर्पक असं विश्लेषण आता केलेलं आहे. पण एक सामान्य माणसासमोर एक प्रश्न नेहमी उद्भवतो की या तिन्ही गोष्टींमध्ये बऱ्याचशा गोष्टी कॉमन आहेत. जसं आपण जॉईंट पेन्स म्हणतो, जॉईंट्स दुखणे, सांध्यांचं वेदना होणे. तर मग ह्या तिन्ही गोष्टींचा फरक कसा करायचा, या तिन्ही गोष्टींमध्ये काय फरक आहे? बरोबर, छान प्रश्न विचारलात. कारण प्रत्येक पेशंटच्या मनात असतं, कारण कोण म्हणतं मला संधिवात झाला, कोण आमवात झाला म्हणतं. म्हणजे पेशंटचे जे कन्फ्युजन असते किंवा त्यांच्या डोक्यात असतं की मला नेमकं झालं काय. तर हे साधं आणि सोपं वर्गीकरण ह्याच्यातलं असतं की सांधेदुखी आहे. समजा त्या सांध्याला ते आपण जर का तेल लावलं आणि मालिश केली तर, आणि जर का वेदना वाढल्या तर तो आमवात आहे, वेदना कमी झाल्या तर तो संधिवात आहे. त्याचबरोबर ह्या ज्या वेदना असतात ना आमवातामध्ये सिमेट्रिकल असतात, म्हणजे मनगट दोन्ही एकाच टायमाला दुखतात, गुडघे दोन्ही एकाच टायमाला दुखतात, हे सिमेट्रिकल असणं हे म्हणजे आमवात आहे. आणि संधिवातामध्ये काय होतं, एका टायमाला सर्वच सांधे दुखायला लागतात, म्हणजे कंबर पण दुखते, पाठ पण दुखते, मान पण दुखते, छोटे छोटे सांधे पण दुखतात, हे सगळं संधिवाताचं लक्षण आहे. संधिवातामध्ये अजून दुसरं काय, आवाज कट आवाज येतो, उठता बसता त्रास होतो. त्यानंतर हा जो त्रास आहे तो संध्याकाळी वाढतो. आणि आमवातामध्ये काय होतं की सांधे आखडतात, जखडतात, उठायला बसायला त्रास वाटतो, जड वाटतं, गौरव होतो, सूज येते, लालिमा म्हणजे लाल होतात आणि हा त्रास आहे तो सकाळी वाढलेला असतो. म्हणजे बऱ्याचदा पेशंट म्हणतात की सकाळी उठलं की त्रास होतो, सगळं अंग जखडून गेलेलं असतं, पण आंघोळ केल्यानंतर, थोडीशी हालचाल केल्यानंतर किंवा थोडासा व्यायाम केल्यानंतर बरं वाटतं. हा आमवाताचा त्रास आहे. त्याचबरोबर सांधे वाकडे व्हायला लागतात, छोटे छोटे जे बोटे आहेत सांधेचे, इंटरफॅलिंजियल जॉईंट्स म्हणतात त्याला, ते वाकडे व्हायला लागतात. त्यानंतर त्या आकड्या लांबाचा जो त्रास आहे तो त्यामध्ये जास्त होत असतो, त्याची ताकद आहे ती कमी व्हायला लागते. त्यानंतर त्या ठिकाणी नोडल्स येतात जे हे जे आमवातामध्ये येत असतात. तर हे जे लक्षण आहे ते ह्याचं आमवाताचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर का आपण त्याची टेस्ट केली तर RA पॉझिटिव्ह, म्हणजे RA टेस्ट ही केली जाते 20 इंटरनॅशनल युनिटच्या पुढे जर असेल तर ते आमवाताचं आहे. त्यानंतर आता ACCP केलं जातं, अँटीसायक्लिक सिट्रुलेटेड जे पेप्टाइड्स आहेत ते जर चेक केलं तर ते त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा आमवात आहे. दुसरं एक्सरेमध्ये पण कळत असतं की हा संधिवात आहे ना आमवात. सगळ्यात महत्त्वाचं काय की वयानुसार होणारी झीज म्हणजे संधिवात, आणि कमी वयातसुद्धा आहार बिघडलेला असेल, अपचन झालेला असेल आणि तो जर आम शरीरामध्ये साठत असेल. आम साठण्याची कारणं बरेच आहेत, जसं फक्त आहार आहे असं नाही आहे. बरेचदा काय होतं, 1-2 डिलिव्हरी झालेले असतात, त्यानंतर एखाद दुसरं ॲबॉर्शन झालेलं असतं स्त्रियांच्या बाबतीत, आणि त्यानंतर शेकशेगडी केलेली नसते, त्यानंतर जी सुतिका परिचर्या आहे ती केलेली नसते, बाळांकडे ते घेतलेलं नसतं, लगेच काम चालू केलेलं असतं. बऱ्याचदा त्याच्या पाठीमागं कारण काय असतं, एकतर माहिती नसतं, अज्ञान, दुसरं जर कोणी सांगितलं तर ऐकत नाहीत, आणि तिसरं खरोखरच नाईलाज असतो, म्हणजे सर्व्हिस आहे, जॉब आहे, घरात करायला कोणी नाही. ह्याच्यामुळे शेकशेगडी बाळांकडे हे जर नाही केलं तर मग मात्र त्या शरीरामध्ये वात वाढतो. शरीराचं त्याला बोलीभाषेमध्ये धोधरा म्हणलं की धोधरा सुटतो, की फक्त शरीर वाढत जातं, फुगत जातं, वात वाढतो, पोट व्यवस्थित साफ होत नाही, लघवीला त्रास होतो, पिरियड व्यवस्थित येत नाही, शरीर फक्त फुगत जातं, अंगातलं रक्त कमी होतं, कॅल्शियम कमी होतं, आणि मग मात्र गुडघे दुखायला, कंबर दुखायला, पाय दुखायला सुरुवात होते. आणि मग हे लवकर कळतच नाही, गुडघ्या का दुखतात, कंबर का दुखतात. जोपर्यंत अंगामध्ये ताकद आहे तोपर्यंत ते सहन होतात, पण एकदा ताकद कमी व्हायला लागली की मग मात्र हे गुडघ्याचं, कमरेचं दुखणं आहे ते वाढायला लागतं आणि मग मात्र त्रास होतो. बऱ्याचदा काय होतं की एखादं जस्ट निमित्त कारण घडतं. म्हणजे आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला आमवाताचं, की एक पेशंट आपल्याकडे आलेलं होते, साधारण 30-32 वय त्यांचं. तर आता साधारण 38च्या आसपास गेलं असेल, कारण 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. 30-32 वय होतं त्यावेळी आल्या त्यांच्या मुलाने त्या गुडघ्यावरती पाय दिला, हे निमित्त कारण झालं, गुडघा सुजला. त्यानंतर बघितलं, औषध घेतली, गोळ्या घेतल्या, काय फरक पडला नाही. ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेले, MRI केला, त्यांनी सांगितलं की लिगामेंटला हे थोडेसे नस फाटलेली आहे, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन केलं तरी त्या गुडघ्याचं काय दुखणं कमी ना, परत दुसऱ्या गुडघ्याचं चालू झालं. त्यानंतर कंबर दुखायला लागली, मान दुखायला लागली, पाठ सगळे सांधे दुखायला लागले. त्यानंतर त्यांचं निदान शेवटी असं झालं की ह्या आमवाताचं दुखणं आहे. आमवातासाठी त्यांनी जवळजवळ
4 वर्ष ट्रीटमेंट घेतली पण ते काय कमी आलं नाही. शेवटी त्यांना 3 महिन्याचे इंजेक्शन, 6 महिन्याचे इंजेक्शन असे इंजेक्शन द्यायला लागले. ज्यावेळी त्यांच्याकडे म्हणजे शेवटी सांगितले की आता 1-1.5 लाखाचे इंजेक्शन तुम्हाला घ्यावे लागतील. मग मात्र पेशंट आपल्याकडे आले, कारण त्यांची आर्थिक, शारीरिक सगळी जी ही होती अवस्था होती ती सगळी ढासळलेली होती. त्याच्यानंतर ते आपल्याकडे आले. आल्यानंतर त्यांचं निदान हे आमोताप्रमाणे केलं, दीपन, पाचन आणि त्याच्यानंतर बृहद वमन करून त्यांना बस्ती चालू केल्या. पेशंटची कंडिशन अशी होती की फक्त हाडाचा पिंजरा किंवा हाडाचा सापळा फक्त दिसत होता. 42-43 किलो वजन होतं फक्त त्या पेशंटचं. आणि त्यानंतर ज्यावेळी ट्रीटमेंट चालू केली 1-1.5 महिन्यामध्ये त्यांच्या अंगातला ताप कमी आला. त्यानंतर जसं जसं पाचन होत गेलं तसं एक अंगातला जोर कमी आल्यानंतर एक सांधा त्यांचा हलायला लागला, उठता बसता व्यवस्थित यायला लागलं. त्यानंतर त्यांचे जे औषध होते, जे स्टिरॉइडवरती पेशंट होते, ते टेपर अप करत कमी करत 3 महिन्यानंतर सगळे आपण टेपर अप केली, बंद केली आणि फक्त औषधावरती. आणि त्यानंतर पंचकर्म, बस्ती ह्या पद्धतीने 6 महिन्यामध्ये पेशंट व्यवस्थित उठणं, बसणं, चालणं, कोणत्याही वेदनाशामक गोळ्या व्यतिरिक्त तो करत होता. आणि त्यानंतर 1-1.5 वर्षानंतर पेशंट आज व्यवस्थित, म्हणजे त्यावेळी 1-1.5 वर्षानंतर पेशंट व्यवस्थित त्यांच्या शेतात काम करत होता. आता हे सांगायचं कारण असं की 7-8 वर्षानंतर पेशंट पूर्ण व्यवस्थित त्यातून बाहेर पडलेला आहे. त्यांना काही त्रास नाही. फक्त आता आलेले आहे ते त्यांच्या मुलासाठी. त्यांच्या मुलाला सेम तसं झालं. 2 वर्षापूर्वी परत चालू झाला त्रास त्यांना. 2 वर्षानंतर त्या मुलाच्या अंगात ही ताकद होती, तोपर्यंत त्याने औषध गोळ्या घेतल्या, थोडंसं सण होतं आहे, फक्त पाठ दुखते असं सांगत होता. पण त्याच्यानंतर आता या 2 महिन्यामध्ये काय झालं, जसं जसं पाऊस चालू झाला जूनपासून प्रचंड वेदना वाढल्या आणि डॉक्टरने सांगितले आता इंजेक्शनवर यावं लागेल. त्यानंतर त्यांना पूर्वीचा अनुभव आठवला, त्यामुळे ते म्हणले की आता इंजेक्शन नको, आपल्याकडे यायचं. आपल्याकडे आल्यानंतर साधारण ज्यावेळी आला ना पेशंट, त्यावेळी तो फक्त रडत होता आणि स्टिरॉइडच्या गोळ्या सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री झोपताना 4 टाईम त्याला स्टिरॉइडच्या गोळ्याचा डोस चालू होता आणि तरीसुद्धा तो पेशंट रडत होता. साधारण 1.5 ते पावणे 2 महिने आता झाले त्याला. तर आत्ता आपण काय करू शकलो आहे, फक्त त्याचा जो 4 टायमाचा डोस होता तो बंद झालेला आहे आणि फक्त आयुर्वेदिक औषधावरती आणू शकलो आहे. म्हणजे कुठल्याही स्टेजमध्ये जर गेलं, कुठल्याही ह्याच्यामध्ये जर गेलेला असेल तर तो त्यातून आपण बाहेर काढू शकतो. आमोताचा जरी पेशंट असेल आणि किती ह्याच्यात जर गेलेला असेल तरी, म्हणजे किती झिजलेला असेल किंवा कुठल्याही स्टेजला गेलेला असेल. कारण डॉक्टर बऱ्याचदा सांगतात की आता ह्याच्यावरती औषध नाही, तुम्हाला कायमस्वरूपी ह्याच गोळ्यावरती तुम्हाला राहावं लागेल किंवा ह्याच्यावरती जगाच्या पाठीवरती अजून तरी कुठं उपचार नाही आहे. त्यांच्या बाबतीत किंवा त्यांच्या पद्धतीनं, त्यांच्या शास्त्रानुसार हे बरोबरही असेल. पण ज्यावेळी शास्त्र बदलतं त्यावेळी त्याचे नियम किंवा त्याच्या मर्यादा ह्या बदलत असतात, हे नक्की. खूपच छान सर. प्रेक्षको, आपण पाहिलं डॉक्टर सचिन गोडसे सरांनी उदाहरणासहित काही गोष्टींचं विश्लेषण इथे केलेलं आहे. आपण चर्चा करत आहोत आमवात, संधिवात आणि चिकनगुनिया या विषयांचं. या गोष्टींची आपण लक्षणे नक्कीच आता बघितली, सविस्तर सरांनी ती सांगितली आपल्याला. आता आपण यानंतर पुढच्या विषयाकडे जाणार आहोत, तो म्हणजे त्याबद्दलची कारणे कोणती आहेत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 ब्रेक नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत. आपण आज ह्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये आपला आजचा विषय संधिवात, आमवात, चिकनगुनिया आणि आयुर्वेद हा विषय चर्चा करतोय आणि आपल्या सोबत आहेत वैद्य सचिन भागवत गोडसे सर. सर, आपण ब्रेकवर जायच्या अगोदर आपण त्यांच्या लक्षणांचं आपण साधारण विश्लेषण केलं.
आता या तिन्ही गोष्टी म्हणजे पहिल्यांदा दोन घटक जे आपले आहेत आमवात आणि संधिवात यांची नेमकी कारणे काय काय आहेत? बरोबर. संधिवात होण्याचं सर्वात महत्त्वाचं आणि आमवात होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. त्यामध्ये सुरुवातीला पाहूया आपण आहार. आहारामध्ये वृक्ष असणं, वातुळ असणं, जे आपण म्हणतो ना ब्रेड, बिस्किट, खारी, टोस्ट हे मैद्याचे जे पदार्थ आहेत. त्यानंतर बाहेरचं म्हणजे हॉटेलमधले पदार्थ असतील, बेकरीचे आयटम असतील किंवा फास्ट फूड म्हणतो, जंक फूड म्हणतो, हे ह्याच्या पाठीमागं कारण असतं. संधिवात होण्यासाठी वातुळ पदार्थ जास्त खाण्यात येणं, वांगा असेल, बटाटा असेल, भात असेल, हरभरा डाळीचे तळलेले पदार्थ असतील, मैद्याचे पदार्थ असतील, हे सगळं ह्या संधिवातामध्ये येत जातं. दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण असतं की वाढणारं वय. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं की बऱ्याचदा काय होतं की डाएट ह्याच्या नावाखाली म्हणजे जेवणच न करणं, सकाळपासून उपाशी राहणं किंवा फक्त काही हेच घेणं, एखादं फळच घेणं किंवा कोरडाचा आहार घेणं किंवा वृक्ष आहार घेणं, म्हणजे ते हे जे खातात ओट्स वगैरे जे खातात, हे सगळं वृक्ष आहाराची उदाहरणं आहेत. ह्याच्यामुळे काय होतं शरीरामध्ये वात वाढत जातो. त्यानंतर ह्याच्याबरोबर काय असतं आपला जो विहार, त्यामध्ये काय असतं अति जागरण असेल, अति धावपळ असेल, उभा राहून खाणं असेल, त्यानंतर अति प्रवास होत असेल, अति व्यवहार होत असेल, ही सगळी जी कारणं आहेत. म्हणजे जे धकाधकीचं जेवण, जे धावपळीचं जेवण म्हणतात, हरी करी वरी किंवा पटपट पटपट जेवण करणं असेल, टी व्ही पाहत जेवण करणं असेल, हे सर्वच्या सर्व कारणं ही ह्या वात वाढण्यामध्ये होत असतात. कारण जर व्यवस्थित आहार नाही पचला तर हे वात कुठं वाढतो, कसं वाढतो, तर काय होतं की आपण जो खाल्लेला आहार असतो ना, तो आहार जर पचला व्यवस्थित, तर त्या आहार व्यवस्थित पचल्यानंतर काय होतं, त्या ठिकाणी पहिल्यांदा आपला जो अवस्थापाक म्हणलं जातं, त्या ठिकाणी कफ तयार होत असतो प्राकृत. त्याच्यानंतर दुसरा अवस्थापाक तयार होतो, त्या ठिकाणी पित्त तयार होत असतं, आणि तिसरा अवस्थापाक होत असतो, त्या ठिकाणी वात तयार होत असतं. हे झालं प्राकृत. जर प्राकृत वात व्यवस्थित शरीरामध्ये तयार झाला, म्हणजे मोठा आतड जिथं होतं आयुर्वेदानुसार, त्या ठिकाणी वात तयार होतो. हा जर वात व्यवस्थित तयार झाला तर त्या ठिकाणी सांध्याचं जे किंवा सर्व शरीरातले जे काय आपले हाडं आहेत, स्नायू आहेत, किंवा उठणं असेल, बसणं असेल, चालणं असेल, जागणं असेल किंवा खेळणं असेल, पळणं असेल, उड्या मारणं असेल, सर्व क्रिया ह्या प्राकृत वातामुळे होत असतात. आणि त्या ठिकाणी जर विकृत वात निर्माण झाली तर मात्र संधिवातासारखे आमवातासारखे आजार होत असतात. आमवातामध्ये काय होतं, हे झालं वयानुसार होणारे संधिवातामध्ये. आमवातामध्ये काय होतं की फास्ट फूड, जंक फूड, जे खूप चीज आहे, पनीर आहे, बटर आहे, किंवा जड पदार्थ आहेत, किंवा दूध आणि फळं एकत्र मिक्स केलेले आहेत, किंवा जेवणात पहिल्यांदा जेवणातच अगोदर काय केलं जातं की जेवण झाल्यानंतर शेवटी गोड खाल्लं जातं, जड घेतलं जातं, फ्रीजमधलं जास्त वापर केला जातो. हे सर्व पचायला जड पदार्थ आहेत. ह्याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये आम निर्माण होत असतो. रात्री उशिरा जेवण असेल, ह्याच्यामुळे शरीरामध्ये आम निर्माण होत असतो. त्यानंतर दही भात, त्यानंतर दूध आणि खिचडी, साबुदाण्याची खिचडी आणि दही खाणं, हे सगळं जे पदार्थ आहेत ना, ह्याच्यामुळे विरुद्धान्न म्हणतात त्याला, विषमाशन म्हणतात त्याला. ह्याच्यामुळे काय होतं की शरीरामध्ये आम निर्माण होतो, आणि हा आम एकदा निर्माण झाला की मग मात्र पुढं आजारात किंवा तो रक्तातून सांध्यामध्ये मिसळतो आणि आमवातासारखे लक्षणं येतात. स्त्रियांच्या आणि लहान मुलांच्या बाबतीत मात्र ह्या आमाचं कारण सर्वात जास्त सापडतं. ते म्हणजे जे लहान मुलांना दूध पाजलं जातं ना, त्यामध्ये प्रोटीन पावडर, म्हणजे चॉकलेट फ्लेवर, ऑरेंज फ्लेवर, काही कुठले फ्लेवर मिक्स केले जातात, आणि जास्तीत जास्त प्रोटीन पावडर, किंवा जे हे म्हणतात म्हणजे टीन पॅक्ड जे पदार्थ असतात, ते जेवढे जास्त मुलांना दिले जातील, किंवा चॉकलेटसारखे पदार्थ त्यांना जेवढे जास्त दिले जातील, बेकरीचे, डेअरीचे आयटम जेवढे जास्त दिले जातील, तेवढं त्या शरीरामध्ये आम निर्माण होत असतो. कारण अगोदरच तर ते कफाचं वय असतं, आणि खाऊ पिऊ जर घातलं जास्त कफाचं तर शरीरामध्ये आम निर्माण होतो. मग बऱ्याच पालकांची ओरड असते, आमचा मुलगा खातच नाही, किंवा तू भूकच लागत नाही, त्याला बळच खाऊ घालावं लागतं, वजनच वाढत नाही, उंचीच वाढत नाही. त्याच्या पाठीमागं कारण त्या पोटामध्ये जर आम साठला तर तुम्ही कितीही चांगलं खाऊ घातलं तर त्याला पचत नाही. जर नाही पचलं किंवा त्याच्या शरीराला जर नाही लागलं तर त्याची वाढ पण होणार नाही, उंची वाढणार नाही, आणि त्याचं वजनही वाढणार नाही. त्यामुळे त्या शरीरातला आम जर कमी केला तर मग मात्र सगळं त्याचं पुढचं व्यवस्थित होत असतं. हे झालं लहान बाळांच्या बाबतीत. आणि स्त्रियांच्या बाबतीत काय होतं की आज बऱ्याचदा असं म्हणजे जे पेशंट येतात ना, त्यामध्ये 10 पेशंट आले तर 8 पेशंट हे 7 ते 8 पेशंट जवळजवळ हे स्त्रिया येतात. त्याचं कारण असं की रजस्वला परिचर्या पालन न करणे, म्हणजे पिरियड आलेला असताना उड्या मारणं, धावपळ करणं, दगदग करणं, काही कारणामुळे असेल किंवा काही जाहिराती पाहून त्याच्यामुळे असेल, ही बदललेली जीवनशैली आहे. त्या ठिकाणी जे आराम करायला पाहिजे तो जर आराम नाही केला तर शरीरामध्ये आम वाढतो. दुसरं, डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा सिजर झाल्यानंतर शेकशेडी करणं हे कंपल्सरी असतं. त्याचं कारण असं की ज्या शरीरामध्ये 9 महिने तो जो गर्भ वाढलेला असतो त्या शरीरामध्ये ओलावा निर्माण केलेला असतो शरीराने, म्हणजे निसर्गानेच, तर तो ओलावा तिथून जावा आणि त्या ज्या ह्याचे वेअर अँड टिअर झालेलं असतं त्या ह्याचं पिशवीचं, तर ते परत भरून निघावं. एक तो जो फुगलेला आकार आहे तो परत प्राकृत स्थितीला यावा, ह्याच्यासाठी हे सांगितलेलं आहे. ह्याचं दुसरं काही कारण नाही आहे. त्यानं काय होतं की तिथल्या जखमा भरून येतात, त्यानंतर तो आकार त्या प्राकृत स्थितीला येत असतो, आणि परत पुढची जी प्रेग्नन्सी आहे ती व्यवस्थित होण्यासाठी ती त्याचा जो आकार आहे किंवा त्याचं जे कार्य आहे किंवा त्याची जी कार्यक्षमता आहे
ती परत टिकून राहावी ह्याच्यासाठी ही शेकशेकडी सांगितलेली आहे. तर ती शेकशेकडी जर नाही केली तरीसुद्धा शरीरामध्ये तो जो ओलावा म्हणजे राहतो शरीरामध्ये आणि काही वर्षानंतर मग मात्र त्रास चालू व्हायला लागतो. कंबर दुखायला लागते, डोकं दुखायला लागतं, पाय दुखायला लागते, मान दुखायला लागते आणि हे कळत नाही सुरुवातीला की माझ्या टाचाच का दुखतात, गुडघेच का दुखतात, कटकट का आवाज का येतो, हे सुरुवातीला कळत नाही. आणि मग ज्यावेळी खूपच वजन वाढायला लागतं त्यावेळी मग पहिल्यांदा कळतं की हा पिशिवडीसारखा त्रास आहे, थायरॉईडचा त्रास वाढत चालला आहे, BP वाढत चाललेला आहे आणि मानसिक चिडचिडपणा वाढत चाललेला आहे. असे म्हणजे फक्त शारीरिकच नाही मानसिक पण ह्याच्यात लक्षण वाढत जातात. तर हे ह्याच्या पाठीमागं शरीरामध्ये साठलेला त्याच्यातून निर्माण झालेला स्रोतरोध शारीरिक आणि मानसिक आणि मग त्याच्यातून उत्पन्न होणारी ही लक्षणं असतात. ज्यावेळी एखादा पेशंट आमच्याकडे येतो ना दवाखान्यामध्ये की फक्त गुडघा दुखतोय, कंबर दुखते, पाठ दुखते, मान दुखते किंवा सकाळी ताटतंय किंवा फ्रेशच वाटत नाही, आळसच येतोय, अंगच जड होतंय, पिरियडच व्यवस्थित येत नाही, तर त्याच्यामागं ह्या आमाचा एवढा सांगोपांग ज्यावेळी विचार करतो त्यावेळी तो पेशंट पूर्णपणे आयुर्वेदिक निदानाला जर पात्र झाला म्हणजे ह्या पद्धतीने जर का आयुर्वेदिक निदान झालं तर मात्र तो त्या आजारातून तर पूर्ण बरा होतच होतो. पण त्यांनी जी न सांगितलेली लक्षणं असतात कारण बऱ्याचदा काय होतं की आलेला असतो त्या आमासाठी आमवातासाठी किंवा संधिवातासाठी आलेला असतो. पण ज्यावेळी त्याचा संधिवात आमवात जातो त्यावेळी त्याचं सगळं शरीर तर निरोगी होतच होतं पण इतर आजारसुद्धा जातात आणि त्याचं आयुष्य ते सुखकर होतं. ह्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला की आमवाताचाच पेशंट होता आणि ते स्वतः डॉक्टर होते. अच्छा. हां. तर ते ते वय साधारण त्यांचं 22, 23, 24, 25च्या आसपास त्यांचं वय होतं. म्हणजे त्यांची हे चालू होते म्हणजे अंडर ग्रॅज्युएशनलाच होते ते डॉक्टर म्हणजे पूर्ण कंप्लीट पण झालेलं नव्हतं. मग ते ज्यावेळी आपल्याकडे आले त्यावेळी आमवाताची सगळी लक्षणं होती. आमवाताची ट्रीटमेंट झाली आणि आमवाताची ट्रीटमेंट झाल्यानंतर ते पेशंट व्यवस्थित झाले. लग्न झाल्यानंतर त्यांना अपत्य झालं आणि ते व्यवस्थित आहेत. हे सांगायचं कारण असं की हे जरी झालं म्हणजे लग्न त्यांना होतच ना पहिल्यांदा तर ते एवढं त्रास होता की त्यांचा लग्नाचा तो विचारच त्यांनी सोडून दिला होता. एवढं भयंकर स्थिती होती. आणि ज्यावेळी लग्न झालं त्यानंतर अपत्य करताना तर ज्यावेळी जर शरीरात साठायला लागलं तर प्रेग्नन्सीच राहत नाही. त्यामुळे त्यांना आपण शरीराची शुद्धी करून घेणं त्या शरीराच्या शुद्धीमध्ये वमन विरेचन बस्ती नसे हे सगळं केलं. त्यामध्ये बीज संस्कार जर केले तर होणाऱ्या अपत्याला पुढं हे जे अनुवंशिक आजार असतात आमवतासारखे तर ते पुढं होत नाहीत. त्यामुळे त्या पेशंटला हे सगळे बीज संस्काराची ट्रीटमेंट केली, पंचकर्माची ट्रीटमेंट केली, शोधन केलं त्यांचं आणि त्यानंतर त्यांना चान्स घ्यायला लावला. त्यानंतर त्यांना आता साधारण 4-4.5 वर्षाचं ते अपत्य आहे आणि ते व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे, अजून तरी त्याला कुठला त्रास झालेला नाही. हे सांगायचं कारण असं की आमवात तर त्यातून बरा होतच होतो पण पुढच्या पिढीला जाण्यापासून सुद्धा आयुर्वेदातून आपण रोखू शकतो. खूपच छान सर. आपण संधिवात, आमवात आणि या सर्व गोष्टींबद्दल सांगितलं, त्यांची कारणे आणि लक्षणं आपण पाहिली आणि सरांचं विशेषतः म्हणजे फक्त उत्तर न देता तर ते एका उदाहरणासहित त्या गोष्टीचं स्पष्टीकरण करतात तेव्हा ती गोष्ट आणि त्यातली जी चिंता आहे ती आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचते. आपण आमवात आणि संधिवाताबद्दल बघितली. आता यानंतर आपण पाहणार आहोत चिकनगुनियाची कारणे कोणती आहेत. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरमध्ये स्वागत आहे. आपण आजचा विषय जो चर्चा करतोय तो म्हणजे संधिवात, आमवात, चिकनगुनिया आणि आयुर्वेद. आणि आपल्यासोबत आहेत वैद्य सचिन भागवत गोडसे सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण एकंदरीत संधिवात, आमवात यांची कारणे आणि लक्षणं बघितली, आपण चिकनगुनियाची कारणे सांगितली. आता या सर्व गोष्टींबरोबर चिकनगुनियाची नेमकी अजून काय कारणे आपल्याला सांगता येतील? बरोबर आहे. चिकनगुनिया आधुनिक मतानुसार जर आज पाहिलं गेलं ना आपण तर तो इडिस इजिप्टी म्हणून हा जो मॉस्किटो आहे त्यामध्ये जर तो इन्फेक्टेड असेल आणि तो जर माणसाला चावला
तर त्यातून हा उत्पन्न होणारा व्हायरल फिवर आहे. म्हणजे हाय ग्रेडचा फिवर येतो आणि त्याच्यानंतर एक 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 सांधे ते आखडायला लागतात, जखडायला लागतात. ह्याच्या ज्या वेदना आहेत ना, पेशंट सांगतो की सर्व अंग चमकतं आहे. आणि संधिवातामध्ये काय असतं संध्याकाळी, आमवातामध्ये काय असतं सकाळी त्रास असतो आणि चिकनगुन्यामध्ये काय होतं दिवसभर त्रास असतो. म्हणजे सकाळी दुपारी संध्याकाळी कंटिन्यू त्रास असतो आणि हाय ग्रेड फिवर असतो. हे एक. त्याच्यानंतर वॉमिटिंग आणि मळमळ म्हणजे उलट्या होणं, मळमळ होणं, अन्न न पचणं हे दुसरं कारण असतं त्यासोबत किंवा लक्षण असतं. त्याचबरोबर अंगावरती सगळं रॅश येतो. म्हणजे जसं पुरळ उठतं ना अंगावरती तसं हातावरती, पायावरती, पोटावरती रॅश यायला लागतात. आणि हे सर्वात त्रासदायक लक्षण असतं. म्हणजे भयंकर खाज येते, आग होते, पेशंटला झोप लागत नाही, पचन व्यवस्थित होत नाही आणि चमका, उठलं बसलं तरी चमका. कुठल्याही पेशंट सांगताना सांगतो की सर्व अंग चमकते, सगळं अंग चमकते, सगळ्या शरीरातून चमका निघतात. म्हणजे जशी वीज चमकते ना त्या पद्धतीने त्या पेशंटमध्ये वेदना होत असतात. म्हणजे त्याची तीव्रता आपल्या लक्षात येईल. प्रचंड वेदना होत असतात. ह्या आमवातामध्ये पण असतात, त्याला वृश्चिक दंशवत म्हणतात. मग विंचू चावल्यानंतर जशा मुंग्या येतात ना तशा वेदना असतात, पण त्याच्यापेक्षा तीव्रता वीज चमकल्यानंतर जशी तीव्रता असते तशा पद्धतीची ह्या चिकनगुन्यामध्ये वेदना असते. म्हणजे तो जो ताप आहे ना तो शरीरामध्ये काय होतो रसातून रक्तात, रक्तातून मांसात, मांसातून मेदात आणि मेदातून अस्थित म्हणजे हाडापर्यंत तो जातो. म्हणजे तो वेग जसं विषाचे वेग येतात ना त्या पद्धतीनं हे त्याचं वर्णन आहे आयुर्वेदामध्ये केलेलं आहे. आणि ज्यावेळी ट्रीटमेंट केली जातो त्यावेळी संधिवाताच्या आमवाताची त्या ठिकाणी ट्रीटमेंट उपयोगी पडत नाही. मग ट्रीटमेंट कुठली उपयोगी पडते तर ह्याच्यासोबत जीर्णज्वर आणि विषाची चिकित्सा ज्यावेळी केली गेली त्याचवेळी ह्या आजारातून किंवा ह्या संधिवातातून बाहेर आपण पेशंटला काढू शकलो. कारण काय होतं की आजकाल कुठलाही आजार म्हणजे स्वाईन फ्लू असेल, चिकनगुन्या असेल किंवा आता आपण जो पाहिला तो करोना, ह्यात शेवटी कळतं की आयुर्वेदातून ह्याच्यात उत्तर निघू शकतात. तसं कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट, कुठलाही नवीन आजार जर आला तर आयुर्वेदामध्ये सांगून ठेवलेलं आहे की दोष कुठला आहे, धातू कुठला आहे, मल कुठला आहे आणि अवस्था कुठली आहे, म्हणजे सामता आहे का निरमता आहे. ह्याच्यानुसार जर गेलं तर जीर्णज्वर आहे, कृमी आहे, अशा पद्धतीने जर का आपण त्याचं वर्गीकरण करत गेलो तर कोणत्याही आजाराची त्याचं नाव जरी नसेल माहीत तरी आपण ट्रीटमेंट काढू शकतो. सेम ह्या पद्धतीनं चिकनगुन्याची जी ट्रीटमेंट आहे ती निघते. त्यामध्ये विषाची जर चिकित्सा केली तर मात्र त्या पेशंटचा ताप तर जातोच जातो, म्हणजे विषापासून उत्पन्न झालेला ज्वर तर जातोच जातो, पण त्या ज्वरातून उत्पन्न झालेली जी सांधेदुखी आहे तीही पूर्ण आपण बरी करू शकतो. खूपच छान सर. आता या वळणावरती आपल्याला एक कॉल आलेला आहे. मनसुखवाल पितळे पुण्यावरून आपल्याला प्रश्न विचारतायत. विचारा पितळेजी. मनसुखवालजी आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर, पितळे बोलतोय पुण्याहून. नमस्कार. मी 5 जुलैला रात्री 2-2:30 वाजता मला अचानक माझे हातपाय आकडले. हो, पुण्याहून बोलतोय मनसुखलाल पितळे. हो हो बोला बोला सलग बोला. 5 जुलैला रात्री 2-2:30 वाजता माझे हातपाय अचानक आकडले. आपल्या टीव्ही संचाचा आवाज बंद करा. त्यामुळे आणि सलग प्रश्न विचारा, मध्ये थांबू नका, सलग विचारा. नाही हो येस विचारतो. मी मनसुखलाल पितळे, माझं वय 73 आहे. मनसुखलाल पितळे, वय 73 आहे माझं. बोला. आणि 5 जुलैला रात्री 2-2:30 वाजता माझे हातपाय अचानक आकडले. एकदम आहे, मला उठता येईना, बसता येईना, काही येईना मला. मग मला सकाळी डॉक्टर इंजेक्शन दिलं आणि ब्लड युरिन चेक केलं. युरिन मध्ये काही फॉल्ट नाही, ब्लड मध्ये फक्त हे पल्स रेट कमी झालं, हिमोग्लोबिन कमी झालं होतं. तर त्याने मला औषधं दिलेत. प्लेटलेट कमी झाल्या होत्या. प्लेटलेट कमी झाले, बरोबर. प्लेटलेट आता व्यवस्थित आहे, हिमोग्लोबिन आता व्यवस्थित आहे, परंतु अजून हातापायची बोटं आकडले जास्त त्रास देतात आणि थोडी सूज येते पायावर. बरोबर. सर आपल्याला काही प्रश्न त्यांना काही दुसरा काही विचारायचं आहे? संधिवात आमवात असा काही त्रास होता अगोदर, वाताचा कुठला त्रास होता? काहीच नाही, माझं बीपी शुगर काही नाही, मला सगळे एकदम नॉर्मल आहे. माझं एक्सरसाइज चालू असतं. ठीक ठीक ठीक, ठेवलं तरी चालेल. धन्यवाद पितळेजी. सर त्यांनी काय छान प्रश्न विचारला. आता आपण जे बोललो होतो ना की कुठलाही आजार जर असेल तर त्याचं आपल्याला फक्त हे करायचं असतं, म्हणजे तो कुठल्या ह्याच्यात आहे. त्यांनी काय सांगितलं आता की आखडलाय, जकडलाय, म्हणजे त्या ठिकाणी वात वाढलेला आहे. वात कशातून उत्पन्न झालेला असो तो आता त्यांनी सांगितलं मी खाणंपिणं व्यवस्थित आहे, शुगर नाही, बीपी नाही, काही नाही, म्हणजे हा आगंतुज आहे. मग त्या ठिकाणी जसं व्हायरल असेल, बॅक्टेरियल असेल, ॲलोपॅथी विचार करत असते, तसं आयुर्वेदिक आगंतुज ह्याच्यामध्ये विचार करत असतात. जर ह्याच्यामध्ये आता आपण जर विषाचा विचार केला किंवा ह्यांच्यामध्ये ज्वराचा विचार केला तर ज्वरातून उत्पन्न हे जर संधिवात किंवा आखडणं जकडणं जर पकडलं तर ह्यांना ज्वराची जी चिकित्सा आता आपण जे सांगितले तर त्या ज्वराच्या चिकित्सेनं ह्यांचा त्रास पूर्ण कमी होत असतो. तर ह्याच्यासाठी ह्यांनी आता त्यांचे जे उपचार चालू आहेत त्याबरोबर ठीक आहे, त्याबरोबर फक्त बेल, दुरत, तुळस ह्याचा रस जर घेतला अर्धा कप तर हा ज्वर पण जातो, हातपायाकडनं ते पण जातं आणि त्यानंतर ह्यातून होणारा जो संधिवात पुढं होणार आहे तोही होणार नाही. हे एक म्हणजे शरीरात जे उत्पन्न झालेलं विष आहे कुठल्याही
कृमीतून असेल, कुठल्या व्हायरस असेल, बॅक्टेरिया असेल, ते जे विष आहे ते जातं आणि हा वाताचा त्रास कमी होतो. हे एक. आणि दुसरा अजून एक त्यांच्यासाठी चांगला उपाय आहे. हे सर्व जे ऐकतात त्यांच्यासाठी सर्वांसाठी, की ज्यांना चिकनगुन्या झालेला आहे किंवा ज्वर आलेला आहे, ताप आलेला आहे आणि त्यातून संधिवात आहे, असं काही वर्षानुवर्षापासून ही जे लोक त्याला हे करत असतात, त्याच्या वेदना सहन करत असतात, कारण गोळ्या खाल्ली की बरं वाटत असतं. तर त्यातून बाहेर पडण्यासाठी ही 2 औषधं, एक म्हणजे बेलदोरा तुळशीचा रस पिणे अर्धा कप सकाळ संध्याकाळ, आणि दुसरं तांदूळशाची जी भाजी असते, तांदूळ जा ह्याची जी भाजी असते तिचा रस पिणं किंवा त्याची पानं खाणं चावून चावून. तर ह्या 2 गोष्टीतून हा जो विषाचा प्रकार आहे शरीरातला तो कमी होतो आणि त्यातून उत्पन्न होणारं फक्त संधिवातच नाही, अंगावर रॅश येत असतील, आकडत असेल, जकडत असेल किंवा अंगातलं रक्त कमी होत असेल किंवा कॅल्शियम कमी होत असेल, तर हे सर्व तक्रारी आहेत त्या ह्या 2 औषधातून निघून जात असतात. धन्यवाद पितळेजी, आपण विचारलेल्या प्रश्नाबद्दल, आणि नक्कीच आपल्या शंकेचं निरसन या उत्तरातून झालं असेल अशी मला खात्री वाटते. सर, कॉल यायच्या अगोदर आपण चिकनगुनियाच्या कारणांविषयी बोलत होतो, तर चिकनगुनियाच्या चिकित्सेविषयी काय सांगाल? बरोबर. हेच आता जे मी तुम्हाला सांगितलं ना, की चिकित्सा करत असताना त्या ठिकाणी जीर्णज्वर आणि विषाचा जास्त विचार केला जातो. त्यामध्ये आयुर्वेदानुसार जे सांगितलेलं आहे की कीट विष, लुता विष, त्याच्यातून उत्पन्न झालेले आगद काही सांगितलेले आहेत, जसं चंपकागदसारखे आगद सांगितलेले आहेत, दुशी विषारीसारखे आगद सांगितलेले आहेत. तर ह्या आगदांचा ज्यावेळी आपण वापर करतो त्याच्यावेळी त्या पेशंट त्यातून बाहेर पडत असतो, हे एक. आणि दुसरं संधिवात, आमवात हे करत असताना ह्याच्यासोबत काय असतं की बऱ्याचदा शिरा आखडतात, म्हणजे आकडा लांबवायला पेशंट सांगतो की झोपेत उठता आकडा लांबवायला त्रास होतो, तर तिथे शिरागत वाताची चिकित्सा केली जाते. त्यानंतर पेशंट बऱ्याचदा सांगते उठलं की चमकतंय, त्या ठिकाणी संधिवाताची चिकित्सा केली, म्हणजे हाडाची चिकित्सा, अस्थिगत वाताची चिकित्सा केली जाते. आणि बऱ्याचदा सांगतात पेशंट की त्या ठिकाणी बधीरपणाच येते, फक्त आगच होते, म्हणजे त्याच्यावरती सारखं पाणी ओतावं लागतं किंवा बऱ्याचदा पांघरून घेतलं तर बरं वाटतं, काढलं तर परत थंडी वाजते, अशा पद्धतीने लक्ष सांगतात. त्या ठिकाणी मज्जागत वाताची ट्रीटमेंट केली जाते. तर ही चिकित्सा करत असताना एका साईडनं दुसरी शोधन चिकित्सा ह्या ठिकाणी उपयोगी पडत असते, ती म्हणजे बस्ते चिकित्सा. ह्यामध्ये ज्वरातल्या ज्या फटोलेच्या बस्ते आहेत त्या बस्ते केल्या जातात, त्यानंतर विषातल्या आणि कृमींच्या बस्ते केल्या जातात आणि त्याच्यानंतर तिक्तक्षीराच्या बस्ते केल्या जातात. अशा पद्धतीनं लाईन ऑफ ट्रीटमेंट जर केली तर त्या चिकनगुन्याचा जो ज्वर आहे तो जातो. त्यानंतर जे झालेलं सांधेदुखी असेल, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी असेल ते जाते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी आपण बस्ती करतो त्यावेळी त्या शरीरात झालेली जी झीज असते ते भरून निघत असते. सेम ह्याच पद्धतीनं संधिवात, आमवात आणि ह्या चिकनगुन्यामध्ये म्हणजे जो काही त्रास आहे वातीचा तो वात कमी करणं, त्यानंतर तो वात फक्त शरीरात येऊन बसलेला नसतो किंवा आम फक्त शरीरात येऊन बसलेला नसतो, तर त्या सांध्याला झिजवलेलं असतं, त्यामुळे ते झीज भरून काढणं. आणि त्यानंतर अपुनर्भव चिकित्सा म्हणलं जातं, ज्यात रसायन औषध वापरले जातात, जसं च्यवनप्राशसारखं असेल, आमलकी रसायनसारखं असेल, पिंपळी रसायन असेल, भल्लातक रसायन असेल, ही रसायन वापरली जातात. म्हणजे काय होतं की पेशंटला एकदा आजार कमी झाला की परत उद्भवू नये म्हणून अपुनर्भव चिकित्सा केली जाते. म्हणजे मग त्यातून पूर्ण पेशंट बाहेर पडतो. नाहीतर बरेचदा पेशंट सांगतात की आम्ही गोळ्या खातो तो पण बरं वाटतं, नाहीतर मग परत लगेच चालूच होतं, गोळ्या खाल्ल्या की बरं वाटतं, परत आजार चालूच होतं. तर आयुर्वेदात पण असंच होणार आहे का बरेच दिवस खाल्ल्यानंतर परत मग औषध खावीच लागतील का, एखादं औषध किंवा एखादी गोळी चालू ठेवावी लागते का? तर तसं काही नाही. काही दिवस औषध खाणं, पथ्य पाळणं, आणि पथ्यही जास्त नसतं, कारण बऱ्याचदा पेशंटच्या मनात असतं की आपल्याला खूप वेळ लागेल का, तर नाही. बरेच पथ्य पाळावे लागतील का, तर नाही. बराच खर्च येईल का, तर त्यापेक्षा खूप कमी औषधामध्ये किंवा खूप कमी अल्प दरामध्ये जरी म्हणलं तरी चालेल की खूप कमी पैशामध्ये तो त्यांचा आजारात तो बरा होत असतो. आणि ह्या फक्त गैरसमज जर त्यांनी टाळले आणि एकदा जरी येऊन त्यांनी पाहिलं की आयुर्वेदामध्ये की वर्षानुवर्षाच्या ज्या तक्रारी आहेत त्या काही सेकंदामध्ये सुद्धा आपण करत असतो. त्यामध्ये विद्धकर्म असेल, अग्निकर्म असेल, जलोपचारण असेल, ह्या सध्या वेदनाशमन करणाऱ्या चिकित्सा आहेत. ह्याचा फायदा हा खूप चांगला होत असतो. आणि हे तात्पुरतं नाही, म्हणजे गोळ्या दिल्याने औषध खाल्ल्याने बरं झालं असं नाही आहे. तर शिरा पूर्ण मोकळ्या करणे, मर्मचिकित्सा असते, ज्या विद्यावरती जी विद्य चिकित्सा असते ते त्या मर्मावरती असते. ह्या पद्धतीने जर केले तर तत्काळ वेदनाशमन होतच होतं, पण त्यातून कायमस्वरूपी पण बाहेर काढत असतो आपण. आणि ह्याच्यासाठी हे जे 3 टप्पे सांगितलं की वात कमी करणं, झीज भरून काढणं आणि रसायन चिकित्सा अपुनर्भव करणं, ह्याची जर जोड दिली तर ज्वरापासून ते मोठ्या सांधेवातीपर्यंत की ज्याला साधा ताप आहे, अंग दुखते, तिथून ते हाडाची, गुडघ्याची पूर्ण झीज झालेली आणि आता ऑपरेशन टाळे तिथपर्यंत आपण आजार हा पूर्ण बरा करू सर, आपला शकतो. विषय अतिशय तीव्रतेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, कारण पुन्हा आपल्याला एक कॉल आहे साताऱ्यावरून दादासो जगदाळे यांचा. दादासो, विचारा प्रश्न आपला. आपला प्रश्न विचारा. टीव्ही संचाचा आवाज कमी करा जेणेकरून आपला प्रश्न स्पष्टपणे पोहोचेल. सर, लेडीज आहे, पत्नी आहे, 60 वर्षाचं वय आहे आणि रक्तातला वात आहे असं सांगितलं डॉक्टरने. मग काय याचा उपाय केला पाहिजे? ठीक आहे सर, काय सांगाल? वात रक्ताचा आजार त्यांनी सांगितलं मला वाटतं.
तर वातरक्तामध्ये हे होतं म्हणजे रक्तात मिसळलेली वात असं म्हटलं जातं की ज्याला ॲलोपॅथीनुसार युरिक ॲसिड वाढलं जातं त्यामध्ये. तर ह्याच्यावरती सर्वात चांगला आणि सुंदर उपाय घरगुती उपाय ते करू शकतात. गुळवेल ही वनस्पती आहे. गुळवेलचा काढा सकाळ संध्याकाळ अर्धा कप जर त्यांनी घ्यायला चालू केलं तर हा त्रास पूर्णपणे कमी होतो एक. आणि दुसरा आहे सुंठ आणि गोक्षूर ज्याला सराटा असं बोलीभाषेत म्हणलं जातं. ह्याचा काढा करायचा आणि त्यामध्ये अर्धा चमचा एरंड तेल किंवा गंधर्व तेल हे टाकायचं आणि प्यायचं. तर ह्या 2 औषधांनी कोणताही युरिक ॲसिड वाढलेला जो त्रास आहे की जो वातरक्तासारखी ज्यामध्ये लक्षणं असतात तर ते पूर्णपणे कमी होत असतात. आणि हे करून समजा 1 महिन्यात नाही फरक पडला तर मग मात्र त्यांनी जवळच्या तज्ज्ञ वैद्याकडे जावं आणि जी पुढची जी चिकित्सा आहे ती त्यांनी करून घ्यावी. जगदाळजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आणि अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात नक्कीच असतील. तेही प्रश्न आपण घेणार आहोत, हा विषयही पुढे नेणार आहोत. पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 विविध आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92 ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं हॅलो डॉक्टरमध्ये स्वागत. आपण चर्चा करत आहोत संधिवात, आमवात, चिकनगुनिया आणि आयुर्वेद या विषयावरती. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर सचिन गोडसे सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण सगळ्या बाबी अगदी व्यवस्थित विश्लेषित केलेल्या आहेत. तर वातामध्ये असं म्हटलं जातं की बघितलं जातं साधारण की सांधे वाकडे होतात, साधारण वक्री होतात आणि झीज होते. तर ही भरून निघते का? हो, नक्की झीज भरून निघते. कारण काय आहे की आयुर्वेदामध्ये जे मगाशी तुम्हाला सांगितलं की वाताची निर्मिती किंवा वाताचं जे हे आहे उत्पत्ती स्थान हे आयुर्वेदानुसार पक्वाशय सांगितलं येतं. म्हणजे पक्वशय कटी सक्ती सोत्र असते पक्वाधानम तू विशेषतः. म्हणजे पक्वाशय म्हणजे मोठा तड ज्या ठिकाणी पुरीशधरा कला असते, म्हणजे ज्या ठिकाणी मळ निर्माण होतो त्याच ठिकाणी वातधरा कला असते. म्हणजे ज्या ठिकाणी पुरुषधरा कला असते त्याच ठिकाणी वातधरा कला असते. पुरुषधरा म्हणजे पुरुष जर व्यवस्थित असेल, मळ जर व्यवस्थित तयार होत असेल तर वाताची उत्पत्ती ही प्राकृत होत असते. म्हणजे कटू विपाक म्हणतात त्याला. तो जर प्राकृत झाला तर वात प्राकृत होतं. आणि ह्या पद्धतीने आपण जी हाडाची जी उत्पत्ती सांगितली आहे आयुर्वेदानुसार की त्या ठिकाणी तयार होतं. अस्थिधरा कला जिथं म्हणलं जातं ही त्या ठिकाणी असते. पुरुषधरा कलेजवळच अस्थिधरा कला असते. ही व्यवस्थित आपण तिथून करत असतो म्हणजे वात प्राकृत करून. म्हणून आयुर्वेदात ज्या झीज भरून काढायची जी औषध सांगितली त्याची जी सर्वात श्रेष्ठ चिकित्सा ती म्हणजे बस्ती चिकित्सा आपण करतो आणि त्याच्यातून जी झालेली झीज आहे ती भरून काढली जात असते. तर हे कसं केलं जातं की सुरुवातीला पेशंट आल्यानंतर पेशंट सांगतो की गुडघे दुखतात, गुडघ्याची झीज झालेली आहे, मणक्याची झीज झालेली आहे, कमरेची झीज झालेली आहे त्यांच्या, किंवा मानेच्या मणक्याची झीज झालेली आहे असं पेशंट फक्त सांगत असतो. तर त्याच्यामध्ये म्हणजे मन्यगत वात आहे, कटिगत वात आहे, त्यानंतर अस्थिगत वात आहे, शिरागत वात आहे, मज्जागत वात आहे. हे झालं निदान त्या पेशंटचं. त्यानंतर पाचन करणं, त्यानंतर दीपन करणं, त्याच्यानंतर दीपन पाचन झाल्यानंतर शोधन करणं. अशा पद्धतीने बस्ती कुठलं त्यामध्ये नस्य उपयोगी पडतं, त्यानंतर रक्तमोक्षण उपयोगी पडतं, त्यानंतर बस्ती उपयोगी पडतात. बऱ्याचदा ह्या बस्ती करण्याच्या अगोदर वमन बृहद वमन करून घेतलं जातं आणि मग बस्ती केल्या जातात. अशा पद्धतीने जर आपण लाईन ऑफ ट्रीटमेंट घेतली तर पेशंट कुठल्याही स्टेजला असेल, कुठल्याही वयाचा असेल तरी सुद्धा आपण त्याची झीज भरून काढू शकत असतो. आपल्या पुण्याच्या ओपीडीतलं एक मी तुम्हाला उदाहरण सांगेल की पुण्याच्या ओपीडीमध्ये साधारण एक 70-72 आसपास त्यांचं एज होतं. त्या आजी आल्या होत्या. तर आल्या होत्या म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांच्या मुलींनी आणि नाताने दोघांनी धरून आणलेलं होतं. त्या हाताला पकडून आणलेलं होतं त्यांना. आणि हातात धरलं तरी सुद्धा आतमध्ये येताना पण त्यांच्याजवळ वॉकर होता. म्हणजे त्यांना पकडूनच आणावं लागत होतं वॉकर असताना सुद्धा. आणि ते आले त्यावेळी त्यांचे ज्यावेळी रिपोर्ट पाहिले ना तर त्या रिपोर्टमध्ये असं होतं की मानेच्या मणक्यात झीज आहे. म्हणजे C3, C4, C5, C6, C7 ह्याच्यामध्ये झीज झालेले होते. सगळे डिस्क बल्जेस होते आणि C5, C6 मध्ये डिस्क प्रोट्रुजन म्हणजे नस दबलेले आहे. त्यानंतर खाली कमरेच्या मणक्यामध्ये L4, L5
आणि L5S1 दोन ठिकाणी डिस्क प्रोटोजन झालं होतं, म्हणजे त्या ठिकाणी दोन ठिकाणी नस दबलेले होते. दोन्ही गुडघ्याच्यामध्ये वंगण त्यांचं कमी झालेलं होतं, म्हणजे सॅन्युअल फ्लूइड कमी झालेलं होतं. त्यानंतर मिडिल मिनिस्कस दोन्ही त्यांचे झिजलेले होते. लॅटरल मिनिस्कसमध्ये पण टिअर गेलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीचा त्यांचा त्रास, म्हणजे मानेच्या मणक्यात, कमरेच्या मणक्यात आणि गुडघ्याच्या. त्यांना जे सांगितलं होतं ते की तुम्हाला मानेच्या मणक्याचं ऑपरेशन करावं लागेल, कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन करावं लागेल आणि गुडघ्याचं पण ऑपरेशन करावं लागेल, तरच तुम्ही उठून चालू शकाल. अन्यथा ते पेशंट असे जसं 4 हातावरती किंवा 4 ह्याच्यावरती माकड चालताना त्या पद्धतीने पहिल्यांदा 1 2 3 4 पावलं चालायचे, मग परत ते उठायच्या आणि त्यानंतर वॉकर घेऊन किंवा कुणाच्या तर मदतीनेच ते 2 किंवा 4 पावलं चालू शकत होते. हे एक. आणि दुसरं वेदना त्याला काही हेच नव्हतं, म्हणजे लिमिट नव्हतं. तर पाय दुखणं, कंबर दुखणं, हात दुखणं दिवसभरपासून ते रात्रभरपर्यंत झोपेपर्यंत त्यांना ठणका. शेवटी झोपेची गोळी खाल्ल्यानंतर ते झोपत होते. अशा कंडिशनमध्ये होत्या. ज्यावेळी आले त्यावेळी त्यांना दीपन करणं, पाचन करणं, पोटातले औषध देणं, त्यानंतर काही आहार, त्यानंतर सूक्ष्म व्यायाम, योगासनं काही सांगितली होती आणि त्याच्यानंतर त्यांना आपण बस्ती चालू केल्या. साधारण 21 दिवसाच्या 3 बस्ती ज्यावेळी झाल्या, 3 ते 3.5 महिन्यानंतर पेशंट एक गोष्टी त्यांचे सांधे व्यवस्थित व्हायला लागले, कंबर व्यवस्थित व्हायला लागले, पेशंट उभा राहायला लागले व्यवस्थित आणि त्यानंतर वॉकरपासून ते एकटं ते काठीवरती आले आणि काठीनंतर परत 8 ते 9 महिन्यानंतर पेशंट व्यवस्थित त्यांच्या पायावरती व्यवस्थित चालू शकते. कोणत्याही वेदना शमक औषधाशिवाय, म्हणजे आपली औषधं नाहीत आणि त्यांची औषधं नाहीत. म्हणजे हे काय सांगायचं मला की वयाच्या 70-72 वर्षांसुद्धा आपण त्यांचं ऑपरेशन टाळू शकतो, झीज भरून आणू शकतो आणि त्यानंतर आता त्यांना कुठलाही त्रास नाही, काय नाही, व्यवस्थित त्यांचं जे उतार वय आहे ते व्यवस्थित चाललं आहे त्यांचं. हे संधिवात झालं की झीज भरून निघते आणि सगळ्या गोष्टी होतात, पण आमवातामध्ये सुद्धा कायमस्वरूपी उपचार होतात आयुर्वेदामध्ये? छान. आमवातामध्ये सुद्धा आपल्याकडे अशाच पद्धतीने उपचार केले जातात. आम जर पूर्ण शरीरातून बाहेर काढला, जसं आपण म्हणतो ना की घरातून झाडून काढलं, तो कचरा आहे तो एका साईडला आपण गोळा करतो आणि त्यानंतर परत मग तो कचरा गोळा करून बाहेर फेकून देतो. सेम ह्या पद्धतीने दीपन पाचन करणं, म्हणजे तो जो आम आहे तो सगळ्या शरीरातून कोठ्यात आणला जातो, कोठ्यात म्हणजे पोटात आणला जातो आणि त्यानंतर बस्तीतून तो शरीरातून बाहेर काढला जातो. एकदा बाहेर काढून गेल्यानंतर परत आम येत नाही. हे झालं एक, म्हणजे परत आजार उद्भवणार नाही. पण तो जो आम आहे ना शरीरामध्ये किंवा तो सांध्यामध्ये, तो फक्त बसलेला नसतो, त्या ठिकाणी झालेली झीज असते. ही झीज ह्या पद्धतीने बसतीने जर का आपण भरून काढली तर मग मात्र तो आजार हा परत होत नाही. हे एक. आणि दुसरं की हे परत उद्भवू नये, म्हणजे तो जी झीज झालेली आहे ते किंवा तो जो आजार आपण जिथपर्यंत झीज भरून काढलेला आहे, कारण बऱ्याचदा काय असतं की झालेली झीज आहे ते अगोदर थांबवायची, कारण वय जसं वाढत चाललं तसं झीज होत चाललेलीच असते. त्यामुळे ते थांबवणं आणि त्याच्यानंतर झीज भरून काढणं, ह्या 2 गोष्टी झाली की त्यानंतर मग रसायन औषधाचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो. हीच आयुर्वेदाची खासियत आहे की म्हणजे कुठलाही आजार परत होऊ नये म्हणून सुद्धा त्याची ही करून ठेवलेली आहे, तरतूद करून ठेवलेली आहे. आणि हे फक्त ह्याच्या बाबतीत नाही, म्हणजे आजार झाला आणि त्याची ट्रीटमेंट केली आणि त्यानंतर परत उद्भव दिला नाही, हे नाही आहे. तर आजार हा पुढच्या पिढीतसुद्धा जाऊ नये म्हणून जे मग अशा उदाहरण सांगितलं ना तुम्हाला की एकदा आजार झाल्यानंतर तो होत नाहीच नाही, पण तो त्याच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा जाऊ नये इथपर्यंत आयुर्वेदामध्ये तरतूद करून ठेवलेलं. मला वाटतं एवढा सांगोपांग विचार म्हणजे क्वचितच कुठल्याही शास्त्रात केलेला असेल, एवढा विचार हा आयुर्वेदामध्ये केलेला आहे. त्यामुळे आपण आज एवढ्या वर्षानंतर खात्रीने सांगू शकतो की तो आजार हा आपण कायमस्वरूपी बरा करू शकतो. म्हणजे कायमस्वरूपी बरा तर करू शकतो, पण अनुवांशिकता त्याच्याबद्दलची जी आहे तीही आपल्याला टाळता येते पुढच्या पिढीमध्ये जाण्यापासून. बरोबर. पण त्यासाठी काय केलं जातं, समजा जे पेशंट असतात ना ते त्यांचे एकदा आमवात कमी झाल्यानंतर जर त्यांना चान्स घ्यायचा असेल, म्हणजे जे लग्नाच्या अगोदर ज्यांना आमवातासारखा त्रास झालेला त्यांना जर आमवातामुळेच बऱ्याचदा काय होतं अडचण येतात. आता ठाण्याचे एक पेशंट चालू आहे की म्हणजे आता ते प्रेग्नंट राहिलेले आहे, त्यांना काय होतं की जो 3-4 वर्ष झालं लग्न झाल्यानंतर की प्रेग्नन्सीच राहत नव्हती, त्यामुळं त्रास होता तो आमवाताच होता. आमवातासाठी ते आले, त्यानंतर ट्रीटमेंट घेतली आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर 6 महिन्यानंतर त्यांना प्रेग्नन्सी राहिली, म्हणजे आमवातानंतर त्यांना प्रेग्नन्सी राहत असते. पण ज्यावेळी त्यांना प्रेग्नन्सी ठेवायची होती त्यावेळी त्यांना ज्या आमवात कमी केल्यानंतर परत एकदा त्यांच्या शरीराची पूर्ण दोघांची शुद्धी करून घेतली होती आणि त्यानंतर बीज संस्कार करून घेतले होते. जर बीज संस्कार करून घेतले, जसं आपण एखादं बी पेरत असताना ते शुद्ध आहे का, स्वच्छ आहे का किंवा व्यवस्थित आहे का हे पाहतो, त्याच्यावरती गोमूत्राचा त्यानंतर शेणाचा हे करतो, त्याच्यावरती संस्कार करतो आणि मग तो पेरला जातो. सेम त्या पद्धतीने या ठिकाणी त्या बीजावरती संस्कार केले जातात, त्याची जी काही दोष आहेत ते दोष घालवले जातात शरीरशुद्धीनं आणि मग मात्र त्यांना हे म्हणजे चान्स घ्यायला सांगितलं जातो. अशा पद्धतीने जर चान्स घेतला तर आजपर्यंत आपण तसे अनुभव पण घेतलेले आहेत की एकदा पूर्ण त्यांची शरीरशुद्धी करून जर का चान्स घेतला तर मग मात्र त्यांना पुढं हा आमवाताचा जो त्रास आहे तो त्या पुढच्या पिढीमध्ये जात नाही. खूपच छान सर. आता लवकरात लवकर आपला वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. सर, याच्यामध्ये आहार आणि व्यायामाबद्दल काय सांगाल? बरोबर, छान विचारलं की आहाराच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचं जे आपला जो आहार आहे ना तो सकाळ संध्याकाळ भारतीय पद्धतीनेच असावा. सकाळचं जेवण 9 ते 1च्या दरम्यान, संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान. आहारामध्ये बाहेरचं फास्ट फूड, जंक फूड हे टाळावं. वांग, बटाटा, भात, हरभरा डाळ हे टाळावे. दूध, तूप, पालेभाजी ह्याचा जास्तीत जास्त वापर असावा. पाणी माफक प्रमाणात उकळून गार केलेलं असावं. शुंठीचा चहा असावा, अद्रकाचा शक्यतो नसावा. त्याचबरोबर फळभाज्याचा, पालेभाज्याचाही वापर असावा. त्यानंतर तांदूळशाची जी भाजी सांगितली मी तुम्हाला त्याचा रस अधूनमधून तरी खायलाच पाहिजे आणि वर्षातून एकदा केव्हा तरी
आपल्या जवळच्या तज्ज्ञ वैद्याकडे जायला पाहिजे त्यांनी, आयुर्वेदिक वैद्याकडे, आणि शरीराची किंवा प्रकृतीची त्यांनी तपासणी करून घ्यायला पाहिजे आणि वर्षातून एकदा तरी साधी सर्व्हिसिंग म्हणून तर करून घ्यायला पाहिजे. कारण बस्ती ही वाताची तर आहेच आहे ट्रीटमेंट, पूर्ण चिकित्सा आहे, पण कोणत्याही आजाराची निम्मी चिकित्सा बस्ती आहे. त्यामुळं पावसाळ्याच्या अगोदर एकदा जरी त्यांनी शरीर जरी कुठला आजार नसला तरी स्वस्थ राहावं, म्हणजे स्वस्थ से स्वास्थ्य रक्षण हे आयुर्वेदाचे एक प्रयोजन आहे, तर ते स्वस्थ राहावं ह्याच्यासाठी त्यांनी एकदा जरी पंचकर्म केलं तरी सुद्धा त्यांना खूप फायदा होईल. आणि दुसरं की सकाळी थोडा तरी व्यायाम असायला पाहिजे, चालणं फिरणं हे तर झालंच, किंवा योगासनामध्ये अनुलोम विलोम असेल, कपालभाती असेल, भस्त्रिका असेल आणि सूक्ष्म व्यायाम असेल, हे जर व्यायाम केले तर त्यांना कुठल्याही सांध्याचा त्रास होत नाही. कारण सांध्याची जर हालचाल व्यवस्थित राहिली तर मग मात्र त्रास होत नाही. पण अजून आणखी एक की हे कुठलेही व्यायाम करण्याच्या अगोदर किंवा हालचाल करण्याच्या अगोदर किंवा चालण्या फिरण्याच्या पळण्याच्या अगोदर अंगाला तेल लावणे, अभ्यंगम आचरेत नित्यम शा जराश्रम वातहा असं म्हणलेलं आहे. तर म्हणजे की कुठलाही वात वाढू द्यायचा नसेल तर अगोदर अंगाला तेल लावायला पाहिजे. नाहीतर मग आपण पाहतो की जिममध्ये होता आणि त्याचं पडलं आणि हाड मोडलं. त्याचं कारण असं की त्यांनी अंगाला जर तेल लावलेलं असतं तर त्या शरीराला नाही, त्वचेला नाही, मांसाला नाही, हाडापर्यंत तेल मुरतं आणि हाडाची लवचिकता ही कायमपर्यंत टिकून राहते. म्हणून अभ्यंगम आचरित नित्य म्हणजे सगळ्याच्या शरीराला अंगाला तेल हे लावायला पाहिजे. अशा पद्धतीनं अभ्यंग करणं, सकाळी लवकर उठणं आणि आहार हे माफक प्रमाणात असणं आणि घरातलाच आहार असणं, अशा पद्धतीने जर केलं तर मला वाटतं त्यांना वाताचा कुठलाच आजार होणार नाही. खूपच छान सर. अतिशय व्यापक आणि जटिल हा विषय आहे आजचा आपला, आणि त्यातून सरांनी अगदी थोडक्यात आणि सोप्या शब्दामध्ये आपल्याला सर्व गोष्टी समजावण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा सल्ला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तो आपल्यापर्यंत पोहोचला असेल आणि त्याचा अंमल आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा कराल आणि त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होईल ही खात्री आम्हाला आहे. सर, आपण अतिशय हा विषय फार मोठा आहे, नक्कीच वेगळा भाग त्यासाठी करावा लागेल कदाचित. तर आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपण इथे आलात त्याबद्दल मी आपल्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आणि सर्वांतर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद मानतो. नमस्कार. नमस्कार मित्र, आपण आज पाहिलं की अतिशय महत्त्वाचा विषय, कारण जे प्रेक्षकांचे आपल्याला कॉल्स येत आहेत त्याच्यावरून आपल्याला कळतोय की विषय किती महत्त्वाचा आहे. नक्कीच हा विषय पुढेही आपण कधीतरी घेऊ, पण आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढे आपण भेटूया नवीन भागामध्ये एक नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद. आजारांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वार्पण आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग व संशोधन केंद्र. पत्ता कुर्डुवाडी, राऊत कॉम्प्लेक्स, ग्रामीण रुग्णालयाजवळ, माढा रोड, कुर्डुवाडी 08. शाखा कुर्डुवाडी, दादर, ठाणे, पुणे, दौंड. दूरध्वनी क्रमांक 9689 786 948 किंवा 97666 92055.